नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनल मध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 6 मे 2026 वार बुधवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केट मध्ये फुलांच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांची आवक कमी झालेली पाहायला मिळते, त्याच दरामध्ये थोडेफार बदल होताना पाहायला मिळतात। तर कांद्यांची आवक वाढलेली पाहायला मिळते, दरामध्ये देखील थोडासा आज बदल पाहायला मिळते। इतरही काही शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। झेंडूची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता, लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी 34-35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार दरामध्ये देखील सुधारणा पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 100, तर हलक्या मालासाठी साधारणतः दर जे ते 50 ते 60 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतो। कुंडळीची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 30, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। गोल्डन डीजीची आवक देखील पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 10, तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। तिथेची देखील चांगल्या क्वालिटीमध्ये 40, तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील टेटसचे दर पाहायला मिळतात। दश गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 250 ते 280 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर कलर लाल गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 250, तर हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील लाल गुलाबचे दर पाहायला मिळतात। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला मिळतात। कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील कामिनीसाठी दर पाहायला मिळतो। आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडीशी आज 1 रुपयाची घसरण पाहायला मिळते। चांगल्या सुपर क्वालिटीमध्ये गोळे साईज मध्ये कलर असलेल्या कांद्यासाठी 11 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 7 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। तर लहान साईज मध्ये चिंगडी कांद्याचे दर जर बघितलं तर 4 ते 5 रुपयापासून देखील चिंगडी कांद्याचे दर पाहायला मिळतात। हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण कांद्यांसाठी पाहायला मिळते। आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते। मार्केटमध्ये आवक थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज सुधारणा पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी झाल्याचा परिणाम आपल्याला आल्याच्या दरावरती आज पाहायला मिळतोय। कोथिंबीरची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला थोडीशी सुधारणा पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी गावरान कोथिंबीरसाठी 22 ते 25 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरचे दर ही आपल्याला पाहायला मिळतात। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20, तर हलक्या मालासाठी 16 ते 18 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळतो। पोपटी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पोपटी मिरचीसाठी साधारणतः 20, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30, तर हलक्या मालासाठी 20 ते 22 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे आहेत साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। कोबीची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे आहेत 7 ते 8 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्रासाठी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळतो। जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चायना तसेच काकडीसाठी साधारणतः दर जे आहे 18 ते 20 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 12 ते 14 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। पुणेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळतो। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी
15 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारा होते. कारल्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. एका दुसऱ्या वस्तूसाठी 30 रुपयापर्यंत देखील दर पारा होतात. हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील दर पारा होते. शिमला मिरचीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होते. डांगरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये डांगरचे दर जे होते 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता. हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील दर पारा होते. टोमॅटोची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला होतं. वाटाण्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये साधारणतः 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला होतात. भुईमुग शेंगाची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील दर पाहायला होतोय. शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये 20 ते 22 रुपये, हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला होतात. खरबूजची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये खरबूजसाठी साधारणतः 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला होतोय. कलिंगडची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये 16 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला मिळतात. लिंबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर येते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडेफार घसरण पाहायला मिळते. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये पेरूसाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी साधारणतः 5 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला होतात. सुपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सुपांचे दर जे होते 14 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वस्तूसाठी 15 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील सुपांसाठी दर पाहायला होतात. आंब्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर देवगड हापूस त्याचबरोबर रत्नागिरीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे होते 1500 रुपये ते 2500 रुपयापर्यंत आपल्याला 5 डझन 4 डझन अशा पेटीचे दर पाहायला होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मार्केटमध्ये बरेच दिवसापासून आंब्यांच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण होताना पाहायला मिळते. पपईची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते.